नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजपासून आपण खोडवा सिरीज चालू करत आहे. ह्या खोडवा सिरीजमध्ये सरासरी 6 पार्ट येतील आणि पहिल्या पार्टमध्ये पहिला रासायनिक खताचा डोस कोणता आहे हे शेवटपर्यंत बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. ही माहिती आवडल्यास कमेंटमध्ये पार्ट 2 हे कमेंटमध्ये टाकावं आणि आम्हाला अनुमोदना द्यावी. मित्रांनो, खोडवा नियोजन करत असताना आपण 2 प्रकारचे खोडवा नियोजन होतात आपल्या इकडं. बऱ्यापैकी बघितला तर पाला ठेवले बी जातात आणि पाला पेटवलं बी जातं. जिथं पाला ठेवला जातो त्या शेतकऱ्याच्यासाठी आणि जिथं पाला ठेवलेले नसतात त्या शेतकऱ्यांच्यासाठी बी पाला पेटवलेलं असतं. आपण हा बोंडा हे ज्यावेळी रिकामा करून घेतो, रिकामा करून घेतल्या हे जे बुडके दिसतात वरचे हे बुडके ठासून घ्यायचे. हे ठासून घेतल्या 12 तासाच्या आत आपल्याला बुरशीनाशकची फवारणी द्यायची असते. बुरशीनाशकमध्ये Z78 किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड CVC मारू शकतो आपण. हे का मारायचं असतं? कारण ज्यावेळी आपण उत्पन्न खोडव्याचं जास्त घेणार असतो तेव्हा आपल्याला ठोसार कोंब आणि जमिनीतून चांगलं कोंब महत्त्वाचं असतं. पाला ठेवणाऱ्यांच्यासाठी, पाला लवकर कुजवणीसाठी येण्यासाठी आपल्याला रासायनिक खताचा एक प्रयोग करायला लागतो. तो कोणता? ज्यावेळी रासायनिक खत टाकत असताना आपल्याला त्याच्यामध्ये 2 सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 युरिया टाकून बगला कट करायचा आणि जिथं बगला कट केला आहे आणि जे पाला पेटवल्यात त्यांच्यासाठी रासायनिक खताचा एक कॉमन डोस आहे. तो 10-26-26-2 एक अमोनियम सल्फेट 10 किलो मायक्रोन्यूटन्स आणि पाणी पाजून द्यायचं. हे पाणी पाजून दिल्यानंतर ती खतं लवकरात लवकर उचलून देऊन डोळा फुगून फुटवे ग्रोथिंगला चांगल्या पद्धतीनं फुटवे निघण्यासाठी, मुळींची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आणि अन्नद्रव्य चांगल्या पद्धतीने अपटेक करून देण्यासाठी एक आळवणी देणे महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण आचार्य ॲग्रो कंपनीचं जे शुगर कॅन किट आहे त्याच्यामधले पावडर नंबर 1 आणि 1261ची ड्रिंच केली जाते. अशी पुढची माहिती पार्ट 2 मध्ये येणार आहे. ही माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा.